युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. रुपाली चाकणकर आणि अशोक खराचं नातं काय? का गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे ते? का लोबट आहे? का नवरा बायको सारखं नातं आहे त्यांचं? ती म्हणतात माझे अशोक खरात गुरु आहे, मी त्यांची शिष्य आहे. गुरु आणि शिष्य फक्त मंदिरात किंवा बाहेर दाखवण्यासाठी आहे आणि अंधारातलं आणि घरातलं नातं वेगळ्या पद्धतीचं आहे. काय वाटतं तुम्हाला? हा व्हिडिओ पूर्ण बघा. खरं काय खोटं आपल्या निर्भड युवराज डोंगरे या चॅनलवरती तुम्हाला माहित होणार. हा व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला दररोज येत जाईल. अशोक खरात हा व्यक्ती तुम्हाला माहित आहे, पुरा भारतात माहित आहे अशोक खरात कोण कसा आहे, काय आहे. रुपाली चाकणकर काय आहे हे सगळं तुम्हाला भारतात माहित आहे. रुपाली चाकणकर ही माजी महिला आयोग अध्यक्ष आहे. पहिले माजी नव्हती, पहिले ते आजी होती. महिला आयोग अध्यक्ष का होती? कारण तिच्यापाशी पद होतं. त्या पदाचा कारभार ती सांभाळत होती आणि महाराष्ट्र राज्याची ती अध्यक्ष होती. आणि महिला आयोग अध्यक्ष असताना त्याच्यापाशी येणाऱ्या ज्या महिला होत्या, ह्या महिला काही ट्रान्सफर करण्याचं काम ही महिला आयोग अध्यक्ष करत होती. आणि ही महिला ट्रान्सफरचं काम कुठं करत होती? अशोक खरातकडे. महिलेला कुठलाही प्रॉब्लेम झाला, महिलेला कुठलाही अडचण झाली, महिलेला लेकरं नसून होत, काही नसून होत, तर रुपाली चाकणकर ट्रान्सफर इकडे करत होते. जेले लेकरं नव्हते होत त्याला लेकरं व्हायच्या एवढी गॅरंटी होती. आणि गॅरंटी काय? बरोबर. कारण भरपूर मी असे बघितले की त्यांनी सांगितलं की अशोक खरातनी जे औषध दिली, हे दिलं, टमकं दिलं, काय दिलं नेमकं जाणे. तुम्हाला माहित आहे कायचे औषध देऊन राहिलं अशोक खरात? सगळे व्हिडिओ दिसून राहिले. तर हे औषध दिल्यावर त्या महिलेला लेकरू व्हायचं म्हणजे व्हायचं. पण माझं एकच म्हणणं आहे, त्या नवऱ्याला का DNA टेस्ट करून घ्या, तुमचं होय की नाही होय, नाही तर मनात प्रॉब्लेम नको व्हायला. बरोबर नाही का? तर मग ते सांगत आहे मी तुम्हाला, रुपाली चाकणकर ही महिला पुरवण्याचं काम अशोक खरातला करत होती. कुठलाही प्रॉब्लेम झाला महिलेला तर रस्ता अशोक खरातच्या घराचा दाखवत होती. कारण मला हे असं वाटत आहे की अशोक खरातची आणि रुपाली चाकणकरची ही मिलीजोग बघत आहे. मला वाटते का? नक्की कमेंट करून सांगा. अशोक खरातचे पाय धुताना तिचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे. स्क्रीनवर अगोदर बघितले असेल तुम्ही. अशोक खरातचे पाय धुताना व्हिडिओ व्हायरल झालेले आहे. अशोक खरातला छत्री पकडताना व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्याचे गोमूत्र पिताना व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. चारताना व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. सगळ्या गोष्टी व्हिडिओ व्हायरल झालेल्या असतानाही हसत हसत ही महिला उपमुख्यमंत्र्याला राजीनामा देते. विचार करायची गोष्ट आहे. म्हणजे हसत हसत देत असताना काय वाटतं तुम्हाला हसण्याचे? कारण राजीनामा देत असताना कोणाच्या चेहऱ्यावर मासूमियत राहते, रडणारा चेहरा राहते, हे पत्र राहते, सॅडपणा राहते, पण ती हसत हसत देते. आणि ती म्हणते माझ्या पर्सनल जिंदगीसाठी मी राजीनामा देत आहे. म्हणजे पर्सनल जिंदगी कोण? अशोक खरात ना. मग काय वाटतं तुम्हाला की पर्सनल जिंदगी अशोक खरात आहे? आणि पर्सनल जिंदगी अशोक खरात आहे त्या कारणामुळे तिने राजीनामा दिला. कारण अशोक खरातला मदत नाही करू शकली असती राजीनामा पदावर असताना, त्या कारणामुळे तिनं राजीनामा दिला आणि आता अशोक खरातला मदत करत असेल ते. बरोबर नाही काय? पण माझं एकच म्हणणं आहे की तिच्या नार्कोटेस झाली पाहिजे, तिच्यावरच पोलीस चौकी झाली पाहिजे, तिलाही अरेस्ट केलं पाहिजे, तिलाही अटक झाली पाहिजे, हे माझं मत आहे. कारण अशोक खरात आणि ही महिला ह्या दोघांची मिलीभगत आहे. आणि महिलेची जिंदगी बर्बाद करणारे ही दोघं जण आहे, दुसरे तिसरे कोणी नाही, हे लक्षात ठेवा. ज्या 58 महिलेचा अत्याचार झाला त्याचा अत्याचार करण्याचं का धाडस ह्या दोघांच्या मुळेच झालं. कारण दोघं जण सूत्रेदार आहेत, तिसरा कोणी नाही याच्यामध्ये. रुपाली चाकणकर आणि अशोक खरातच्या दोघांची मिली बघत आहे. ह्या कारणामुळे त्या महिलेवर असं निष्पापपणा झालेला आहे. त्या कारणामुळे ह्या दोघांनाही अटक झाली पाहिजे. पण अटक केली झाली नाही, याला कधी होणार हे मला माहित नाही. हिला झाली पाहिजे अटक आणि नार्कोटेस झाली पाहिजे, ज्यावर याची सगळ्या गोष्टी चेक झाल्या पाहिजे की अशोक खरात कुठल्या गोष्टी करत होती, काय काय करत होती. काय वाटतं तुम्हाला? हे लोबट आहे. म्हणजे नवरा बायको सारखं नातं आहे का यांचं? बहुतेक असू पण शकते नवरा बायको सारखं नातं यांचं. बरोबर नाही का? नवरा बायको सारखं नातं याच्यासाठी असू शकते कारण ज्या पद्धतीनं ही चाकणकर बाई त्या पद्धतीनं वागून राहिली, त्या पद्धतीनं करून राहिली, वाटते तेच की नाही ह्या दोघांमध्ये काहीतरी नातं आहे नाही का? कारण चाकणकर बाई ही दिसायला सुंदर आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे. आणि हा जो व्यक्ती आहे
हा जो व्यक्ती आहे याच्यापाशी पैसा भरपकड आहे आणि मार्केटने डाऊन केलेला आहे, कारण मंत्री संत्री लोक याच्यापाशी झुकत होते. विचार करा, कोण्या बाईला असं वाटते की नाही याच्या संग काम केलेलं बरं, असं तरी झालं नसेल का? तर नक्की कमेंट करून सांगा, वाटते का तुम्हाला अशा पद्धतीचं झालं असेल तर नक्की कमेंट करा, कारण कमेंट लय महत्वाची आहे. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, कारण सबस्क्राईब करणं लय महत्वाचं आहे बरं. कारण सबस्क्राईब करणार नाही तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही, असे चांगले व्हिडिओ तुम्हाला मिळणार नाही. जे सत्य आहे, आधारित आहे, घटनेवर आधारित आहे, गोप्य खुलासे करणारे व्हिडिओ आहे, हे तुमच्यापर्यंत पोहोचणार, जेणेकरून तुम्हाला रियालिटी काय आहे, जनतेच्या मनात प्रश्न काय आहे, जनतेच्या मनात क्वेश्चन काय आहे, याचं उत्तर तुम्हाला मिळणार. रुपाली चाकणकर अशोक खराचं नातं आहे, एक कुठल्या पद्धतीचे संबंध आहे आणि हे संबंध तुम्हालाही माहिती आहे कोण्या पद्धतीचे असतात. अशोक खरात हा व्यक्ती भोंदू बाबा आहे, महिलेवर अत्याचार करत होता आणि रुपाली चाकणकर त्याची सेवागत करणारी महिला आहे आणि आता तिने महिलेचा राजीनामा दिला आहे, अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्या कारणामुळे आता ती स्वतंत्र झाली आणि अशोक खरातला मदत करण्याचा काम चालू केलेला असेल तिला. तुम्हाला वाटते का असं? तर नक्की कमेंट करून सांगा. कमेंट लय महत्वाची आहे माझ्यासाठी तुमची. समजलं काय? अशोक खरात हा निर्दयी व्यक्ती आहे, भोंदू बाबा आहे, त्याच्यापाशी कुठलाही वशीकरण मोहीम नावाची चीज नव्हती. तो एक औषधीचा वापर करत होता, एक तंत्रज्ञान वापर करत होता, एक सायन्सचा वापर करत होता. त्या कारणामुळं तो लोकांच्या भक्ताईवर राज करत होता, अंधविश्वासमध्ये फसवत होता. त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगतो की अशोक खरात पाशी कुठल्याही गोष्टीचं नव्हतं. तुम्हाला वाटत असेल नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करा, विसरायचं नाही. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराज, जय जवान, जय किसान, जय संविधान.